बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यात ते एका मुस्लिम महिला डॉक्टरचे हिजाब चेहऱ्यावरून खेचताना दिसत आहेत. ही घटना आहे 15 डिसेंबर 2025 रोजीची, ज्यावेळी ती आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वितरित करत होते. त्यांच्या या वर्तनामुळे विरोधी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया येते आहे. तुर्कीपासून ते कतारच्या सोशल मीडियामध्ये यावर टीका केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम बहुल देशाच्या माध्यमात या घटनेची तीव्र चर्चा आणि टीका होत आहे. याचा भारतावर काय गंभीर परिणाम होईल ते आज आपण पहिल्या बातमीपत्रात पाहूया. मिडल ईस्ट इव्हेंट संस्थेने एक्स अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत नितीश कुमार यांच्या सर्व घटनेचा पर्दाफाश केला. तुम्हाला माहिती आहे का, या भारत देशामध्ये जवळजवळ 22 करोड मुसलमान राहतात आणि ते देशाच्या विकासात हातभार लावतात. देशाच्या तुलनेत 15% हिस्सा मुसलमानांचा आहे. अल जजीरा वेबसाईटनुसार या घटनेने भारतात मुसलमानाविरुद्ध पुन्हा एकदा व्याप्त नक्षलवाद विवादाचा मुद्दा समोर आलाय, जे की या भारताच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहे. तरी सुद्धा त्यांना विविध स्तरावर भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते आणि त्यांना टार्गेट केलं जातं. या घटनेवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होतोय. डाउनकम या वेबसाईटनं देखील असं म्हटलं आहे की याची गंभीरता समजण्यासाठी कोणत्याही विशेष धर्माची आवश्यकता नाही. RBI TVने सुद्धा असं व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, एका महिला डॉक्टरांचा चेहरा समोर आल्यानं बिहारच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध मोठं वादळ निर्माण झालंय. मुस्लिम महिला डॉक्टरने हिजाब घातलेला आहे, त्यांचा सन्मान करा. याचा भारतावर काय परिणाम होईल का? दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या पश्चिम अध्ययन केंद्रात एका प्रोफेसरनं नाव न सांगण्याच्या करारावर सांगितलं. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीनुसार तीव्र प्रतिक्रिया 2 पद्धतीच्या असतात. एक स्टेट आणि दुसरी स्ट्रीटचे. नितीश कुमार यांच्या बाबतीत अरब देश अशा तीव्र प्रतिक्रिया देणार नाही, कारण या अरब देशामध्ये बहुसांस्कृतिक माहोल नाही. त्यामुळे पश्चिम आशियाई देशांच्या तुलनेत भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र चांगला आहे. पश्चिम आशियातील सामान्य लोकांमधील संस्कृती ही बहुसंस्कृती, बहुभाषिक, बहुधार्मिक आणि उदारवादी आहे. या जगामध्ये यहुदी विरोधी युद्धाच्या पातळीवर असताना भारतामध्ये अशा घटना घडतच आहेत, ज्याचा संपर्क सरळ इस्लामोफोबियाशी जोडला जातोय. भारताचे पूर्व राजदूत तलमीज अहमद म्हणतात, कोणत्याही देशाच्या अंतर्गत ज्या घटना घडतात त्याबद्दल बाहेरचे देश जास्त बोलणं पसंत करत नाहीत, त्यापासून लांबच राहतात. परंतु मनोविज्ञानानुसार त्यावर परिणाम होतो. 12 वर्षापूर्वी सर्व भारतीयांना समान अधिकार मिळाला आणि कोणासोबत भेदभाव केलं जात नाही. भारताची संस्कृती संमिश्र होती. दिल्ली युनिव्हर्सिटी प्रोफेसर व प्रसिद्ध लेखक अपूर्वानंद यांना वाटतं की नितीश कुमार यांचं वर्तन चांगल्या समाजात विष कालवणं असायला पाहिजे होतं, परंतु आता हिंदू संस्कृतीवरून नाराज दिसत आहेत. या व्यतिरिक्त मी पाहतोय की लोक यामध्ये सुद्धा आनंद घेत आहेत. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी माफी मागावं यापेक्षा अधिक उत्तम म्हणजे त्यांनी राजीनामा दिलेलं बरं. इंटरनॅशनल मुस्लिम ह्युमन युनियन अध्यक्ष डॉक्टर समिहा राहिल काझी यांच्या मते हातात सत्ता आहे म्हणून कोणत्याही महिलेचा जबरदस्तीने बुरखा हटवतो, ही मानवाची मर्यादा, अधिकार आणि नैतिकतेचं उल्लंघन आहे. याच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जावं. पाकिस्तानचे राजनीतिक विश्लेषक यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा व्हिडिओ शेअर करत भारतात मुसलमानासोबत केलेलं दुर्व्यवहार हे दुःखद मिसाईल आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्तीपत्र देताना मुस्लिम महिला डॉक्टरांचा जबरदस्तीने बुरखा हटवला आणि तमाम मुस्लिम बांधवांचा अपमान केला, याचा जाहीर निषेध पाकिस्तानचे राजनीतिक विश्लेषकांनी केलाय.